आणि आज आम्ही चाललेलो आहे मनसर या ठिकाणी. आता घोडेगाव मनसर या रोड आहे. तर माझ्याबरोबर पूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेले एक नाव आहे. तर आमचे मित्र संदीप उत्तिर्डे हे आहेत. तर संदीप उत्तिर्डे भाऊ आहेत आपल्याबरोबर. तर सगळ्यात भारी आहे पत्रकार म्हणून, पत्रकारितेत यांचं नाव पुणे जिल्ह्यात आज तर गाजतंय. आणि आज आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यांनी यांच्याकडे हिरो म्हणून पाहत आहेत. हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे की पत्रकारिता म्हणजे काय असतं हे यांच्याकडून शिकावं खरं तर. कारण तळागाळातल्या जनसामान्य नागरिकाला, व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं काम हे आपल्या पत्रकारितेतून करत असतात. काय सांगाल संदीप भाऊ? आता आपण आलो होतो गोडेगाव इथं. गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय जसं तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने दुरा हाती घेतली या एफडीए विभागाची, तसं एकदम सगळा पुणे जिल्ह्यामध्ये जे भेसळयुक्त दूध तयार व्हायचं त्याच्यावरती कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. आणि त्याच्यापैकी 26 पैकी काही आरोपी आता MCR झाला आहे, काही आरोपी आता आणले होते कोर्टामध्ये. ते आता बातमी करण्यासाठी आपण आलो होतो. तर त्याच्यामध्ये खूपच म्हणजे आता खोलवर आता मला सांगायचं आहे का ती SIT स्थापन झालेली आहे. आणि SITचा तपासानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटत होतं का हा तपास काय तो रेंगाळतोय का काय, परंतु SIT स्थापन झाल्यामुळं काहीतरी असं वाटतंय की याच्यामध्ये जी काही मोठी मासते ती देखील सापडतील अशी आशा निर्माण झाली. तर आता आपण सगळे भेटलो होतो आणि म्हटलं चला आता देवदत्त निकम यांची पत्रकार परिषद पण आहे आणि हे कोर्टाचं काम उरकले, आरोपींना आता घेऊन गेलेले आहेत एरवड्याला. म्हटलं चला आता जाऊया आणि आपले सगळे मित्र वगैरे जेव्हा भावाचे भेटलेले आहेत यांचा सपोर्ट असतो आपल्याला. काय सांगाल? आता सगळ्यात महत्त्वाचं संदीप भाऊ की नाही का, आता तुम्ही एवढा खोलवर जाऊन जी पत्रकारिता करता, लोकांना ती खूप आवडती आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला? नाही, खोलवर वगैरे काय नाही. का विषय काय आहे का आंबेगाव तालुका असेल किंवा जुन्नर तालुका असेल किंवा खेड तालुका असेल, आपल्या भागाची अडचण अशी आहे का इतकी विविधता आहे याच्यामध्ये. MIDC आहे, याच्यामध्ये शेती आहे, याच्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय आहेत आणि प्रचंड बातम्या करायला स्कोप आहे. आता मी काय आपलं काय मला सगळीकडे जाऊ शकत नाही, परंतु जे काय मोठ्या थोड्या मोठ्या ज्या काही घडामोडी दिसत आहेत तेच करतोय. परंतु या पत्रकारितेच्यामध्ये इतका स्कोप आहे ना का खूप याच्यापर्यंत जाऊ शकतो असं मला तरी वाटतं. आणि मी तर प्रत्येकाला सांगत असतो का बातम्या करीत जावं. तुम्ही आता तुमच्यावर आता गाडीत बसलो सुद्धा तेव्हा सुद्धा तुम्ही सांगितलं की बिंदास बातम्या करत जावा. कारण काय असतं, सगळ्यांच्या बातम्या केल्या तर त्या लोकांना त्यांचा आवाज आपल्या माध्यमातून मांडता येईल, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि ही माध्यमं खरं तर या आवाजासाठीच असतात, जनसामान्यांचा आवाज लांब लांबपर्यंत पोहोचवण्यासाठी. आपल्याकडं जो काही आपण आहे तुम्ही सगळे का आता आपल्याला बोलायला थोडा त्रास होतो, काय बोलू काय नाही. बरोबर. आणि आपले विचार तर आपले फास्ट चालतात पण बोलता येत नाही. असंच माझं व्हायचं, माझी ती गडबड गोंधळ व्हायचा का लोकांना काय विचारू, आपलं कोण चुकल का काय, त्यामुळं काही विचारता बी येत नसायचं आणि इतका न्यूनगंड असायचा. म्हणजे आता जसं जे बाकी पत्रकार जरा घाबरत करतात तसं माझं व्हायचं. परंतु मी काय केलं, मला असे माझ्याकडून खूप चुका घडल्या या पत्रकारितेचं काम करताना. परंतु जे काही लोक होती का ते म्हणाले असं नाही असं आहे, म्हणजे त्यांनी चिडून रागावून प्रेमाने समजावून सांगून किंवा मी पण ते आत्मसात करून आता काहीतरी मी बोलायला म्हणजे काहीतरी येते. परंतु माझी भाषा एकदम गावठी, पण का कोणाच ठाऊक भाषा लोकांना आवडते. म्हणजे मला एक कळून चुकलं तर जर तुमचं जर बातमी योग्य असेल आणि तुमची दिशा योग्य असेल तर मग तुम्ही कसे दिसता, तुम्ही कोणती कपडे घालता किंवा तुम्ही काय तुमचं बोलण्याची वक्तृत्व शैली याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. परंतु तुम्ही जे काम करताय त्याला उचलून धरतात. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे का थोडं कवायना बोलायचं प्रॅक्टिस करायची. काय होत नाहीये. कारण की आता आपण जर पाहिलं तर मी एक विचार केला की आपल्यासारखी इतर लोक आहेत भाषणामध्ये ती मस्त भाषणं वगैरे ठोकतात. त्यातलं 50% काय ते अंमलात येतच, म्हणजे 99% येतच नाही अंमलात, हेच ती घोषणाबाजी असते. परंतु तरी देखील बाबा आपण सुद्धा ते बघून बाबा हे करू शकतोय तर आपण काय करू शकत नाही, किंवा हा जर बोलू शकतोय तसं तो समजा 10 मिनिटं बोललाय पत्रकार, तर आपण 1 मिनिटं पत्रकारिता केली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला अनुभव होईल आणि त्याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये होईल.
बरोबर आहे. आता पाहिलं ना तुम्ही सगळ्यांनी की त्यांचं म्हणणं काय आहे की हे बघा, कपडे मॅटर करत नाहीत, तुमचं दिसणं मॅटर करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, तुम्ही बोला, तुम्ही व्यक्त व्हा. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर व्यक्त झाले तर तुम्ही मांडू शकता. चुकू द्या, तुमची बोलीभाषा कशी असू द्या, ते पण कोण पाहत नाही. लोकांना जर त्यांचे मुद्दे व्यवस्थितपणे मांडता आले तर हे खूप महत्त्वाचं आहे. आता संदीप भाऊ, मला एक विचारायचं खरं तर, हा आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणात खूप मोठा मुद्दा गाजतोय सध्या. आता दूध भेसळ प्रकरणात काय होईल शेवटपर्यंत? आता काय हे प्रकरण दाबलं जाईल? काय झालंय का, जर आता आपण बारकाईने हे आंबेगाव नाही, पूर्णपणे आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता इतकंच म्हणजे एक नंबरला तर नगरमध्ये दूध प्रोड्यूस होतं. नंतर आपला हा तालुका आपला पुणे जिल्हा लागतो. आता झालंय काय का, ही जी तपास आहे ना, हा त्या विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित आहे. बाबा ह्यानी आणलं व्ही पावडर आणलं, ह्यानी इकडून इम्युनिफायर आणलं, वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी रसायनं आणली आणि एकत्र करून त्याचं ते प्रॉडक्ट बनवलं. समजा 10 किलो असेल तर ते 100 लिटर पाण्यामध्ये टाकायचं, असं काहीतरी ते आहे. परंतु झालं असं का पुढं हा तपास जात नाही. बाबा हे जे प्रॉडक्ट होतं का, हे फक्त यांच्यापर्यंतच पुरवठा झालाय का, अजून किती लोकांपर्यंत पुरवठा झालाय? आणि ही माहिती पोलीस आहे ना लगेच ताबडतोब पोलीस पद्धतीने काढून घेऊ शकतात. परंतु का कुणच ठाऊक, इतके दिवस झाले तपास सुरू आहे, परंतु न्यायालयामध्ये पोलीस तपास अधिकारी जे आहेत वाघमोडे साहेब, त्यांच्यापर्यंत काही एक पुरावा समोर अद्याप देखील आलेला नाही. ठीक आहे, आरोपपत्र जोपर्यंत दाखल होत नाही परंतु तपास चालूच असतो, परंतु ज्या फास्ट पद्धतीने व्हायला पाहिजे तसं होत नाही. त्यामुळे काय होतंय का, पोलिसांच्या तपासाबाबत शंका निर्माण होते. आता पहा, पोलिसांनी हे केलेली आहे, सगळं गुन्हा नोंदवून घेतलेलं आहे. फक्त काय करायचंय, आपली माहिती काढून घ्यायची. हे कुठं पेसळचं, हे जे साहित्य कुणाला विकलं, अजून काय केलंय, तसं होत नाही. अजून ते 13 आरोपी ते तुम्ही पकडू शकत नाही. त्यामुळं काहीतरी गोड बांगाले का काय, किंवा कुणी मोठ्या माशांचा तुमच्यावर दबाव आहे की काय, असा सगळीकडे समज झालेला आहे. आता असं नको व्हायला का तुकाराम मुंडे हिरो होतील आणि पोलीस हे झिरो होतील. मला समजून घ्या, असं चित्र व्हायला नको, अशीच फक्त अपेक्षा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, काही आता हे जसं तुम्ही म्हणले तपासात या पद्धतीने तपास चालू आहे की खूप एवढे दिवस लागतात. 9 दिवस झाले, 13 आरोपी अजूनही फरार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 13 आरोपींचं जाऊ द्या, एकतर सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती आली की या तपासामध्ये 35 टन हँडवॉश हे मुख्य आरोपीला देण्यात आलं होतं. ते कुणाकडून? जे संजोग यादव आहे यांच्याकडून. आणि ही माहितीच रिमांड रिपोर्टमध्ये नाही आहे. मग आता काय सांगाल तपासाविषयी? आता काय झालंय, मला सुद्धा तसंच समजलं का, आता जरी त्या हिंगेच्या गोडाऊनमध्ये थोडासा माल सापडला, परंतु त्याचं तेच गोडाऊन आहे का, अजून कुठं गोडाऊन आहेत याचा तपास झालाय का? आता तुम्ही जे म्हणताय का ते 35 टन जे काय आहे, काय म्हणतात त्याला, हँडवॉश, म्हणजे ते फेस होण्यासाठी किंवा दुधात यूज करतात शॅम्पू सारखं. बरोबर, काल देवीदास दरेकर यांनी सुद्धा भाषणात हा मुद्दा मांडला. मग मला तेच म्हणायचंय का, मग जर हे जे काय आहे तर याचा पोलिसांनी तपास का नको करायला? आता जर आपण अवसरीमध्ये जर पाऊस पडला आणि अक्षरशः त्या फेसाची नदी वाहिली, मग हा फेस कुठला होता, काय होता, कुणी टाकला होता? इतक्या मोठ्या प्रमाणावर तो फेस यायचं कारण काय? आता काही लोक असे म्हणतात की बाबा संदीप भाऊ, तुम्ही एकतर्फी बातमी करताय, तो फेस ताडीचा होता किंवा काय होता. परंतु ताडीचा असला कसला फेस? अशी कोणतीही ताडी होती का तासन तास त्याचा फेस वाहत होता? म्हणजे काहीतरी याच्यामध्ये घडतंय हे मात्र 100%. आणि तुम्ही जसं म्हटलंय का 35 टन होता, तर ते होईल ना. जर ते हँडवॉश जर आपण धुतलं, त्याचा किती फेस होतो, ते जर ओतून दिलं असेल तर ते त्याचंच असेल असं मला वाटतं. त्यामुळेच मला म्हणायचं आहे का तपास व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारण काय होतं, जोपर्यंत तपासाला विलंब जसा होतो जास्तीत जास्त, तोपर्यंत ते पुरावे नष्ट व्हायचं प्रमाण चालू होतं. आणि आता तेच झालंय, दिरंगाई त्यामुळे चालली ना, आता असंच म्हणावं लागेल ना. कारण काय झालंय, तपास चालू आहे, ठीक आहे, खूप छान पद्धतीने या आत्तापर्यंत प्रकरण. कारण लहान मुलांनी सुद्धा ते दूध पिलं गेलं असेल, ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांपर्यंत ते दूध गेलं होतं. त्यांना सुदैवानं काही झालं नाही, पण कॅन्सरचं प्रमाण आपल्या भागात वाढलं असं काही नाही ते म्हणतात. आता काय झालंय, मला सकाळी फोन आला होता
ते मुळशीमध्ये आमच्या जुन्नर तालुक्यातले तांबोळे नावाची लोक आहेत, ते मुळशीला राहतात. त्यांना 9 महिन्याची मुलगी आहे आणि दुर्दैवाने काय आलंय, त्या मुलीच्या आईला अंगावरचं दूध नसल्यामुळं ती काय करायची, हे चांगलं दूध मिळेल म्हणून घरगुती जे काय गोठ्यावरून किंवा कुठून तरी सप्लाय होतं असं म्हणून तिथं ती दूध घ्यायला जायची. आणि दूध घेतल्याच्या नंतर बाकी लोक तिथूनच घेत आहेत दूध, ही पण तिथून घ्यायला गेली आणि त्या मुलीला ते दूध देत होती. अचानक त्या मुलीला तिला निदर्शनास आलं की एकदा का त्या दुधाचा खूपच घाण वास येतोय, म्हणजे एकदम केमिकल सारखा. तिने ओतून दिलं आणि मग नंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी पाहते तर त्या मुलीला पोट दुखायला लागलं, तिला ते हिरव्या कलरचे जुलाब व्हायला लागले. मग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिथे खाजगी हॉस्पिटलमध्ये सांगितलं की हिला फूड पॉयझनिंग झालेलं आहे आणि ते दुधामुळं झालंय असं त्यांचं म्हणणं आलं. म्हणजे तुम्ही मला सांगा का ती मुलगी गेले 7-8 दिवस आता ती युनिक हॉस्पिटल जे आळे फाट्याला आहे तिथे ॲडमिट आहे. म्हणजे किती परिणाम होतोय या लहान मुलांवर. कारण की हे जे दूध जरी बनवलं तर हे दूध काय पिऊन काय माणसं मरतात असं नाही, हे समजून घ्या. हे इडिबल आहे, हे खाण्यायोग्य आहे. पण याची जी भेसळ तयार केली जाते किंवा याचा फॉर्म्युला कमी जास्त होतो त्यावेळी हा खर्च प्रॉब्लेम येतो. माणसाची, आपली मोठी माणसं त्यांचे आतडे मोठे असतात आणि त्यांना ते सहज ते दूध वगैरे ते ऑब्झर्व किंवा पिऊ शकतात किंवा. पण हे लहान बालक आहेत, नवजात, त्यांची एवढी पचन क्षमता चांगली नसते आणि थेट परिणाम होतो, आतड्यांवर होतो, लिव्हरवर होतो. आता काय सांगायचं, आता ही अशी परिस्थिती ती सुद्धा बातमी करायला जायची चला. म्हणजे बघा. चला तर मग आता आपण आलेलो आहे मनसरमध्ये. आता संदीप भाऊंनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला विश्लेषण या पद्धतीने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने या गोष्टी घडतात. तर आता आम्ही मनसरमध्ये आलेलो आहे. माझं शेवटी फक्त आहे ना, आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्या पत्रकारांना फक्त विनंती आहे का 4-2 पत्रकार काय जरा थोडस आहारी गेलेलं सारखं वाटतं. बाकीचे पत्रकार खूप चांगले आहेत. आता काय झालं, काल विष्णू हिंगेंची आपण मुलाखत घेतली, मी गेलो, म्हटलं होईल ते होईल, आपल्याला ही दुसरी बाजू देखील घेणं गरजेचं आहे. मी विष्णू हिंगे मुलाखत देत नव्हती तरी पण मी त्यांची बाईट घेतली. परंतु तिथं काही एक पत्रकार होते ते विनाकारण ते माझा प्रश्न मी विचारला का ते त्यांचा प्रश्न विचारायचे किंवा मुद्दा भरकटून द्यायचे. मला कळलं का हे तिथंच काहीतरी म्हणजे आता मला बोलायचं नाही, त्यांना दुःख व्हायचं नाहीये. परंतु जर तुमचं जर नाही आहे बाबा, तुम्हाला नाही बातम्या करायच्या तर दुसऱ्याला तरी करून द्या. कारण की हे जे विष आहे हे विष तयार होतंय आणि तुमची मुलं ती कधी ना कधी पिणार आहे, काही ना काही होणार आहे. मग इतकं आहेर जायचं काम नाही आपल्याला. त्यामुळं काय होतं, हे दोघांमुळं आपला जो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे तो टळमळीत होतो. ठीक आहे, आपण विष्णू हिंगेंची बी मुलाखत दाखवली, पोलिसांनी काही कारवाई केली, दोन्ही बाजू दाखवल्या. आणि एखादा समजा करतोय बा काम, समजा मी माझा जीव धोक्यात घालून, तर मग काय गरज आहे ना हे असं हे करायची. आणि खरं तर हे कुठंतरी टाळलं जाणं गरजेचं आहे. तर त्या साहेबांनी जरा लक्षात घ्यावा असं मला म्हणायचं. चला तर आपण आता पाहत राहा गाव खबर. धन्यवाद.